मराठी साहित्य संमेलनाला आजपासून चिपळूणमध्ये सुरुवात होते। चला सगळ्यात आधी पाहूया त्या संदर्भातल्या काही बातम्या। आज 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। हा संमेलन सोहळा 3 दिवस असणार आहे। या संमेलनाचं उद्घाटन आज दुपारी 3:30 वाजता केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होईल। या प्रसंगी संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले, मावळते अध्यक्ष प्राध्यापक वसंत आबाजी डहाके, स्वागताध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्याला विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक, रत्नागिरीचे पालकमंत्री भास्करराव जाधव, पर्यावरण मंत्री सचिन अहिर, खासदार हुसेन दलवाई, खासदार अनंत गीते, खासदार डॉक्टर निलेश राणे, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा जाधव, नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांची प्रमुख उपस्थिती यावेळेस राहील। शहाऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे और मागे बघू शकता की या ठिकाणी ग्रंथदिंडीला आता सुरुवात झालेली आहे। अत्यंत जोशपूर्ण वातावरणात आणि पूर्णपणे जल्लोषामध्ये ही दिंडी काढण्यात येते। शहरातले जे मुख्य 4 साहित्यिक आहेत त्यांच्यापासून ही ग्रंथदिंडी काढण्यात येते आहे। तुम्ही बघू शकता की अत्यंत सुरेख आणि देखीव आणि पालखीमध्ये या ठिकाणी पुस्तकं ठेवण्यात आलेली आहेत। ढोल ताशांचा गजर या ठिकाणी होतो आहे आणि या सबंध वातावरणामध्ये ही ग्रंथदिंडी निघाली आहे। शहरातले जे प्रमुख 4 साहित्यिक आहेत त्यांच्यापासून ही दिंडी पुढे सरकणार आहे। मेन सोहळा हा नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये रंगणार आहे। आज दुपारी या सबंध संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे। तुम्ही बघू शकता की अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ढोल ताशांच्या गजरात हा सबंध सोहळा हा रंगलेला आहे। कॅमेरामन अमित सह मनोज देले, साम टीव्ही, चिपळूण, रत्नागिरी।